एखादा नियम ज्यावेळेस बनतो किंवा एखादा कायदा ज्यावेळेस बनतो त्यामधील अनेक त्रुट्या असतात किंवा त्यामध्ये अनेक पूर्तता करायला लागतात. त्यावेळेस एक सल्ला माझा आहे की तुम्हाला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींसाठी कोर्टामध्ये अर्ज करून त्यामधील न्याय मिळवावा लागतो. नॉर्मली नियम केला आहे म्हणून लगेच न्याय मिळत नाही. जसं ॲसेट्स अँड लायबिलिटीचा रजनीश वर्सेस नेहा या निकालाने संपूर्ण जी काही इंडस्ट्री असते घटस्फोटाची पोटगीची ती बदलून टाकली. कारण की आता ॲसेट्स अँड लायबिलिटी दिल्याशिवाय पोटगीचा निकाल होऊ शकत नाही. मग ॲसेट्स अँड लायबिलिटी जर तुमच्या पत्नीने किंवा पतीने दिलेली नाही तर त्याबद्दल तिचा अर्ज किंवा त्याचा अर्ज डिसमिस करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही केली का? ॲसेट्स अँड लायबिलिटी आलेली बँक स्टेटमेंट नाही आलेलं, मग बँक स्टेटमेंट न येता दिलेला ॲसेट्स अँड लायबिलिटीचा नमुना स्पेसिमन हा चुकीचा आहे असा अर्ज आपण दिला का? तर या अशा अनेक बाबतीवर अभ्यास करणं आणि अर्ज देणं महत्त्वाचं आहे.